महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभली आहे। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर यावेळी राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करेन। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी ही पोस्ट केली आहे। तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पोस्ट केली आहे। तर सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये नेमका काय म्हटलंय पाहूयात। दादांच्या विचारांचा वारसा पुढे नेत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येतंय। दादांच्या अकाली जाण्यानं मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला तरी जनतेप्रती बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे। दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील। महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझं बळ आहे।